नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण भागाकाराची काही उदाहरणे पाहिलेली होती। बेसिक पासून पूर्ण सगळी उदाहरणे, आपण मोठी उदाहरणे पाहिलेली होती। तर आज आपण भागाकाराचे नियम आणि आपण मोठी उदाहरणे घेणार आहोत। पॉईंटचा भागाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण भागाकाराचे नियम काय आहेत ते पाहूया। बघा, मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही गणिते असतात। पण मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे पटकन करता येतो, पण भागाकार मुलांना पटकन समजत नाही, पटकन करता येत नाही। त्यामुळे आपण जरा डीपली याची माहिती पाहणार आहोत। बघा, भागाकार म्हणजे काय? तर भागाकार म्हणजे समान वाटप किंवा समान भाग करणे होय। त्यानंतर दुसरा नियम आहे भागाकाराचा, भागाकार करताना एका वेळी एका संख्येला भाग दिला पाहिजे। आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा एका वेळी एका संख्येला भाग द्यायचा। त्यानंतर तिसरी पद्धत आहे, तिसरा नियम आहे, भागाकार डावीकडून उजवीकडे करणे। म्हणजे भागाकार करताना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आपण करायचा असतो। बघा, आपण बेरीज वजाबाकी करताना उजवीकडून करतो, पण भागाकार करताना नेहमी डावीकडूनच करावा लागतो। त्यानंतर चौथा ह्याचा नियम आहे की आपलं गणित बरोबर आलंय की नाही याचा पडताळा आपण पाहण्यासाठी भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी अशी करावी लागते। हे आपण सगळं उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। तर बघा, इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, 155 भागिले 5। बघा, 155 हे आहे भाज्य। भाज्य म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया करायची आहे, ज्याला भाग घालवायचा आहे ते। त्यानंतर हे जे आहे त्याला आपण म्हणतो भाजक। भाजक म्हणजे ज्याने भाग घालवायचा आहे ते। आणि आता काय होणार आहे, आपल्या इकडं वर जे उत्तर येणार आहे त्याला आपण म्हणतो भागाकार। तर बघा, आता भागाकार कसा करायचा आपण या उदाहरणाद्वारे पाहणार आहोत आणि आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही हे पण आपण पाहणार आहोत। बघा, 155 भागिले 5, आता इथं 5 दिलेलं आहे। आपला नियम आहे एका वेळी एका संख्येला भाग घालवायचा। इथं 1 ही संख्या दिलेली आहे, तर 5च्या पाढ्यामध्ये 1 आहे का? तर नाहीये, 5च्या पाढ्यामध्ये 1 नाहीये। 5 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपण याला पहिल्यांदा शून्याचा भाग घालवायचा। वर शून्य घ्यायचा, त्यानंतर आपण खाली पण शून्य घ्यायचा, 5 शून्य 0 याची करायची आहे वजाबाकी। बघा मित्रांनो, भागाकार येण्यासाठी आपल्याला पाढे तर पाठ पाहिजेतच, पण त्याचबरोबर आपल्याला वजाबाकी आली पाहिजे। साधी वजाबाकी, हातच्याची वजाबाकी आपल्याला आली पाहिजे, त्याशिवाय हे गणित आपल्याला येणार नाहीत। तर आता यांची वजाबाकी करायची आहे। 1 मधून 0 गेला, इथं 1च लिहावं लागेल आपल्याला। त्यानंतर पुढची संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे, हे 5 आहे, ते 5 इथं घ्यायचं आहे। त्यानंतर संख्या झाली 15, तर या 5 ने 15ला आपल्याला भाग घालवायचा आहे। 5च्या पाढ्यामध्ये 15 आहे का आपल्याला पाहायचं आहे। 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 3 वर लिहायचं, 5 त्रिक 15 यांची करायची आहे वजाबाकी। 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0। आता संख्या पुढची जी आहे ती खाली उतरून घ्यावी लागेल आपल्याला। 5 आहे, 5 उतरून घेतली आहे आपण। या 5ला आता 5 ने आपल्याला भाग घालवायचा आहे, म्हणजे 5च्या पाढ्यामध्ये 5 आहे का आपल्याला पाहायचं आहे। तर 5च्या पाढ्यामध्ये 5 आहे मित्रांनो, 5 एके 5, 1 वर लिहायचं, खाली 5 लिहायचं, यांची करायची वजाबाकी। 5 मधून 5 गेले 0। बघा, याला म्हणायचं भागाकार। आपला भागाकार आलेला आहे 31 आणि आपली बाकी राहिलेली आहे 0। आता आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या नियमाप्रमाणे, भागाकाराचा चौथा नियम आहे हा, चौथ्या नियमाप्रमाणे आपल्याला याचा पडताळा पाहायचा आहे। चौथा नियम काय आहे? भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी असं आपल्याला चौथा नियम सांगतो। तर भाज्य काय आहे आपलं? 155 बरोबर भागाकार काय आलेला आहे आपला 31 गुणिले भाजक काय आहे 5 अधिक बाकी किती आलेली आहे 0। आता यांची काय करायची आहे आपल्याला? यांचा गुणाकार करायचा आहे। 31 गुणिले 5 चा आपल्याला गुणाकार करायचा आहे। बघा, 31 गुणिले 5, 5 एके 5, 5 त्रिक 15,
बाकी शून्य आहे, त्यामुळं अधिक शून्य जरी केला आपण तरी 155 आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे जेव्हा आपण भागाकार गुणिले भाजक करतो तेव्हा आपलं उत्तर दिलेली संख्या आली पाहिजे, जे भाज्य आहे ती संख्या आली पाहिजे, मग आपला भागाकार बरोबर आहे असं आपण समजतो. इथं 155 आहे, आपलं उत्तर 155 आलेलं आहे. जर तुम्हाला याप्रमाणे समजत नसेल तर तुम्हाला मी एकदम सोपी आयडिया सांगते बघा. जर तुम्हाला याप्रमाणे समजत नसेल, किचकट तुम्हाला जास्त वाटत असेल, तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते मी. जो भागाकार आपला आलेला आहे 31, त्याला गुणिले फक्त काय करायचं आहे, 5 करायचं आहे. हे 31 गुणिले 5 करायचं आहे. असं येत नसेल उभी मांडणी करून 31 गुणिले 5 लिहायचं, 31 गुणिले 5 करायचं, आपलं उत्तर हे यायला पाहिजे. एकदम सोप्या भाषेत आहे. जो भागाकार आलेला आहे त्याला गुणिले भाजक करायचं, उत्तर हे यायला पाहिजे. बघा 5 एके 5, 5 त्रिक 15, 155. आपलं उत्तर हे यायला पाहिजे, म्हणजे आपला भागाकार केलेला बरोबर आहे असं आपण समजायचं आहे. यापुढे तुम्ही कोणतीही उदाहरणे घ्या आणि असा पडताळा करून बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपलं उत्तर बरोबर आलंय की चुकीचं आलंय. चला आपण दुसरं उदाहरण पाहूया. 624 भागिले 6 ही संख्या दिलेली आहे. तर आता आपण या संख्येचा भागाकार करायचा आहे. बघा, हे आहे भाजक, त्यानंतर हे आहे भाज्य. आता आपला भागाकार किती येतो आपल्याला ते पाहायचं आहे. आपला नियम आहे एका एका संख्येला भाग घालवायचा. 6 एके 6, एक वर लिहायचं, खाली 6 लिहायचं, यांची करायची वजाबाकी. 6 मधून 6 गेली 0, संख्या पुढची उतरून घ्यायची. खाली दिलेली संख्या पुढे 2 आहे, 2 उतरून घ्यायची. तर बघा मित्रांनो, 6च्या पाड्यामध्ये 2 आहे का? 6च्या पाड्यामध्ये 2 नाहीये. जेव्हा आपण 6चा पाडा म्हणतो तेव्हा त्यापेक्षा लहान संख्या आली असेल, या संख्येपेक्षा लहान संख्या आली असेल तर वर एक शून्य घ्यावा लागतो आपल्याला आणि खाली पण एक शून्य घ्यावा लागतो आपल्याला. शून्याचा भाग द्यावा लागतो. 6 शून्य 0, 2 मधून शून्य गेले 2. त्यानंतर संख्या पुढची आहे 4, ती इथं लिहायची. संख्या झाली 24, हा शून्य उतरून घ्यायचा, संख्या झाली 24. 6 ने 24ला भाग घालायचा. 6च्या पाड्यामध्ये 24 आहे का बघायचं. 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 चौक 24. 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. आता आपलं उत्तर बरोबर आले की नाही कसं बघायचं. जो भागाकार आलेला आहे 104, त्याला गुणिले करायचं दिलेली संख्या भाजक जी आहे ती. आता यांचा करायचा आहे गुणाकार. 6 चौक 24, 24 मधले 4 खाली आपण 6 न भाग घाललेला आहे. 6 चौक 24, 24 मधले 4 खाली लिहिलेले आहेत, वर 2 आहे. 6 शून्य 0, हा 2 जो आहे तो खाली लिहायचा. 6 एके 6, दिलेली संख्या, ही दिलेली संख्या आपलं उत्तर यायला पाहिजे. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ही संख्या आपलं उत्तर जेव्हा येतं तेव्हा आपला भागाकार बरोबर आलेला आहे असं आपण समजायचं आहे. चला आपण आता तिसरं उदाहरण घेऊया. ते म्हणजे संख्येला पूर्ण भाग कसा घालवायचा, पॉईंटचा भागाकार कसा करायचा, ते उदाहरण आपण आता पाहूया. चला तर मित्रांनो, आता आपण जरा वेगळं उदाहरण पाहूया. म्हणजे हा जो भागाकार आहे याला आपण पूर्ण भाग घालवायचा आहे. पॉईंटचा भागाकार याला आपण म्हणतो. बघा, आता आपला नियम आहे एका एका संख्येला भाग घालवायचा. 8 आहे, इथं संख्या दिलेली आहे 4. 4 ही संख्या 8 पेक्षा छोटी आहे, त्यामुळे आपल्याला या 4ला 8 ने भाग जात नाही, त्यामुळे वर शून्य घ्यावा लागेल आपल्याला. 8 शून्य 0, यांची करायची आहे वजाबाकी. 4 मधून 0 गेले 4. त्यानंतर संख्या पुढची आहे 0, इथे उतरून घ्यायची आपण. 8च्या पाड्यामध्ये 40 आहे का बघायचं. 8 एके 8, 8 दोनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. 40 मधून 40 वजा करायचे आहेत. 40 मधून 40 गेले 0. त्यानंतर संख्या पुढची आहे 4. इथं पण 8 ने 4ला भाग जात नाही. 4 ही संख्या 8 पेक्षा छोटी आहे, त्यामुळे वर एक शून्य आणि खाली शून्य घ्यायचा आपल्याला. शून्याचा भाग द्यायचा आहे. 4 मधून 0 गेले 4. संख्या पुढची आहे 5, उतरून घेतली खाली. संख्या झाली 45. आता 8च्या पाड्यामध्ये 45 आहे का बघायचं. जर 45 नसेल तर 45च्या अगोदरची संख्या आपल्याला घ्यावी लागेल. 8 एके 8, 8 दोनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख्ख 48. 48 घेऊन चालणार नाही, कारण 48 ही संख्या यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे 45च्या अगोदर आहे 40. 8 पंचे 40, 5 वर लिहायचं, खाली 40 लिहायचं, यांची करायची वजाबाकी. 5 मधून 0 गेले 5 लिहायचं. 4 मधून 4 गेले 0. तर बघा, आता आपल्याला या संख्येला पूर्ण भाग घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वर पॉईंट घ्यावा लागेल.
आणि पॉईंट घेतल्यामुळे इथं आपल्याला 0 द्यावा लागेल. आपण काय करायचं, इथं वर पॉईंट घेतला त्याला आपण दशांश म्हणतो आणि आपण खाली 0 घेतलेला आहे. ही संख्या झाली 50. आता 8च्या पाड्यामध्ये 50 आहे का बघायचं किंवा 50च्या अगोदरची संख्या काय आहे ती बघायची. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 सख्ख 48. 50च्या अगोदर येते 48. 8 सख्ख 48 यांची करायची आहे वजाबाकी. बघा मित्रांनो, आपलं गणित इथं संपलेलं आहे. मेन गणित आपलं इथं संपलेलं आहे, पण आपली ही बाकी आलेली आहे. आपण यापुढे पॉईंटचं उदाहरण बघत आहोत. पूर्ण भाग कसं दिसते बघत आहोत. शून्यातनं 8 जात नाही. मग इथं काय करावं लागेल, इथंच मुलांचं चुकतंय वजाबाकी करताना. शून्यातनं 8 जात नाही, इथं मुलांना समजत नाही की वजाबाकी कोणती करायची. इथं मुलं सरळ 0 लिहून टाकतात, पण तसं करायचं नाही मित्रांनो. इथं आपल्याला करायची आहे हातच्याची वजाबाकी. शून्यातनं 8 जात नाही. या 5 कडून इकडं एक हातचा आपला घ्यावा लागतो. 5 कडून इकडं 1 घेतल्यावर तो 1 इथं लिहायचा, 0 1च्या समोर लिहायचा. संख्या होते 10. 10तून 8 गेले, 10तून 8 घालवायचे. 10तून 8 गेल्यावर 2 राहतं आणि जेव्हा या 5 कडून इकडे एक हातचा जातो तेव्हा 5 मध्ये संख्या राहते 4 आणि 4 मधून 4 गेले 0. आपली बाकी आलेली आहे 2. परत पुन्हा आपण इथं 0 घेऊ शकतो पूर्ण भाग घालवायचा असेल तर. 8 एके 8, 8 दोन्ही 16. त्यानंतर इथं पण तसंच करावं लागेल आपल्याला. शून्यातनं 6 जात नाही, इथं पण आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागेल. 2 कडून इकडे एक हातचा घ्यायचा, हा 0 इथं लिहायचा. संख्या झाली 10. 10तून 6 गेले 4. त्यानंतर इथं 2 मधून इकडे 1 गेला, इथं 1 राहतो. 1 मधून 1 गेले 0. इथं संख्या राहिलेली आहे 4. बघा 4 राहिलेली आहे. 4च्या पुढे आपण पुन्हा 0 घेऊ शकतो आणि आता मग या 40ला 8ने पूर्ण भाग जातो. 8 पंचे 40. 8 पंचे 40. 40 मधून 40 गेले 0 0. अशा प्रकारे या भागाकाराला आपण, या गणिताला आपण पूर्ण भाग घालवलेला आहे. आता हे गणित जर तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथपर्यंत आपलं गणित मेन गणित झालेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, हे जे उत्तर आलेलं आहे 505 त्याला गुणिले हे 8 करायचं आणि बाकी करायची आधी. 8 पंचे 40 अशी 0 हातच्या आले 4. 8 0 0 हे 4 इथं लिहायचं. 8 पंचे 40. बघा 40 40 उत्तर आपलं आलेलं आहे. त्याला बाकी आपली इथं मेन गणित आपलं संपलेलं होतं. ते 5 आपण त्यात ऍड करायचं आपली बाकी आणि 0 आणि 5 5 हे 4 आणि हे 0 आणि हे 4. 40 45 आपलं हे उत्तर आलेलं आहे. हे उत्तर यायला पाहिजे, मी तुम्हाला सांगितलेलं होतं पडताळा पाहताना. तर अशा प्रकारे आपले हे गणित बरोबर आलेलं आहे. जर तुम्हाला गणित येत नसतील तर तुम्ही अशा गणितांचा भरपूर सराव करा, जेणेकरून तुम्हाला कोणतंही उदाहरण दिलं, पॉईंटचं असू दे किंवा साधा भागाकार असू दे, तुम्हाला आलाच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा गणितांचा भरपूर सराव करा. धन्यवाद.